किती हा 35 आणि हा 9 अपॉन 56. तर तुम्हाला जो डिनॉमिनेटरला आहे आणि तुम्हाला काय करावं लागतं पहिल्यांदा एलसीएम काढावं लागतं बरोबर. कसं काढणार 35 आणि 56? 4 into 56 35 आहे 35 into 3 and डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय. डिनॉमिनेटरचं काय करायचं पहिल्यांदा यांची मल्टिपल्स काढायचे. तर 35 ला तुम्ही कसं करू शकता 5 into 7 बरोबर. आता 5 into 7 आता हे दोन्ही पण काय झाले 5 7 त्यांचे प्राईम नंबर्स झाले. आता त्यांना पुन्हा तुम्ही हे करू शकता का? नाही करू शकत. मग आता नेक्स्ट काय आहे 56 ला कसं लिहू शकता 2 into 28 राईट. आता 28 ला पुन्हा तुम्ही काय करणार 2 into 14 येणार ओके. 14 ला काय करणार म्हणजे आपल्याला हे जे नंबर्स आहेत ते कसे आले पाहिजे सगळे प्राईम नंबर्स आले. आता इकडे आले याचं की त्याला 5 into 7 आणि 2 into 2 into 7. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला कॉमन फॅक्टर्स बघायचे. असे तर 5 आणि 7 आणि इकडे 2 आहेत आणि 7 म्हणजे फक्त 7 इकडे कॉमन आहे जे दोन्हीमध्ये पण आहे. मग सगळे अनकॉमन नंबर्स आहेत ते आधी घ्यायचे आणि कॉमन नंबर जो आहे तो काय करायचा एक वेळाच घ्यायचा. म्हणजे हा 7 आणि हा 7 हे डबल घ्यायचे नाही. किती वेळा घेणार तो एक. म्हणजे हा 7 आणि बाकी किती राहणार मग तुमचे 5 आणि 8 2 किती येणार बघायचं. सगळे मल्टिप्लिकेशन दिलं तर काय होणार आहे into 7 म्हणजे हे 5 into 2 10 10 into 20 20 into 2 that is 40 40 into 7 that is 280. हा काय झालं स्टार्टिंगला तुम्हाला एलसीएम काढता आलं पाहिजे. हा काय झालं त्याचा 280 काय आलं ह्या दोन नंबरचं एलसीएम आलं बरोबर. मग हा एलसीएम आल्यानंतर इथे 280 काय आला तुमचा एलसीएम आला. डिनॉमिनेटर त्याला काय आहे 35 आहे. पण 35 ला 280 येण्यासाठी तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. 35 आहे तुमच्याकडे तुम्हाला किती पाहिजे 280 पाहिजे. मग किती पाहिजे तुमच्याकडे 8 into 35 that is 280. आता 56 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 280 येणार आहे 5 राईट बरोबर. हे समजते का 280 येण्यासाठी 56 ला किती आपण मल्टिप्लाय करणार 5 ने. याच्यानंतर काय करायचं आता हे जे आहे 8 into 4 that is 32 आणि 5 into 9 that is 45. मग आता ह्याचं एलसीएम काढलेला तुमच्याकडे आहेच हा 280. मग 32 आणि 45 यांची काय करायची तुम्हाला ॲडिशन करायची. ही किती आली तुमची 77. जर आपण ह्याला एक म्हणजे सिम्प्लिफाय करू शकत असाल तर सिम्प्लिफाय करायचं. आता 77 आणि 280 7च्या टेबलमध्ये हे दोन्ही पण नंबर्स आहेत बरोबर. 7 ने जर याला डिवाइड केलं तर किती येणार आहे तुम्हाला 11 येणार आणि 280 चे किती येणार 40 येणार. हे झालं तुमचं फायनल आन्सर. किती झालं 11 अपॉन 40. म्हणजे या दोघांची जी ॲडिशन आहे फ्रॅक्शनची ती किती आलेली आहे 11 अपॉन 40 राईट. आता तसंच हा सेकंड नंबर आहे. इथे पण काय करणार तुम्ही या दोघांचं काय करणार आहे एलसीएम काढणार. एलसीएम काढण्यासाठी सेम प्रोसेस पुन्हा 2000 ला काय करणार आहे 2 into 1000 2 into 2 1000चं 500 500चं 2 into 25 पुन्हा 2 ह्याला किती येणार आहे 25 कशी येणार आहे ते. आणि मग 5चं काय 125 येण्यासाठी 25 into 5 that is 5. हे सगळे पूर्ण ह्याचं काढणार. सेम 2000चं 5000चं काढणार. आता 5000चं काढल्यानंतर काय आहे हे 1000 तुमच्याकडे ऑलरेडी आहे काढलेलं बरोबर. 1000चं काय आहे हे सगळं 1000चंच आहे फक्त 2 त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. मग हे सगळे तुम्ही कॉपी करू शकता असं डायरेक्ट. याच्यामध्ये काय होणार तुम्हाला फक्त 5 ॲड होणार. सेम पुन्हा याच्यामध्ये कॉमन अनकॉमन फॅक्टर बघणार. 5चं किती वेळा काय आहे 5 किती वेळा आहे 2 किती वेळा. आता इथे 1 2 3 3 टाइम्स 2 आहेत 4 टाइम्स 5 आहे. पण इथे आहेत का 4 टाइम्स 5 नाही आहेत. पण इथे 4 टाइम्स 2 आहे. म्हणजे कॉमन किती येणार 3 टाइम्स 2 अँड 5 पण किती येणार आहे 3 टाइम्स येणार आहे कॉमन म्हटलं. आणि मग अनकॉमन काय होणार इकडे एक 2 राहतो आणि इकडे 5 राहतो राईट. मग कॉमन अनकॉमन इथे सगळे घेतले आहेत. मग या सगळ्यांचं पुन्हा काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन सेम प्रोसेस. याचं किती आलेलं आहे तुमच्याकडे 10,000. मग हा 10,000 पुन्हा इथे काय येणार तुमच्या डिनॉमिनेटरला दॅट इज काय असणार आहे एलसीएम. आता हा एलसीएम 2000 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचे 10,000 येतात. सेम 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 10,000 आणि 5000 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 10,000 राईट. आता हे 5 into 3 दॅट इज 15 आणि पुन्हा हे 237 into 3 दॅट इज 474. सेम ह्याची पुन्हा काय केली ॲडिशन केलेली आहे. पण आता इथे आपण जसं इथे सिम्प्लिफाय केलं कारण हे दोघंही एका टेबलमध्ये होते तसं इथे सिम्प्लिफाय करता येणार करायची गरजही नाही. मग आता काय करणार तुम्ही आता हे 1 2 3 4 4 नंतर ह्याला काय करणार तुम्ही डेसिमल
देऊन टाकणार. कळलं? ऍक्च्युली तुम्हाला तो नंबर जो आहे ना त्याचे एक पण ट्रिक असतात की तो नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे का, तो नंबर 3 काय तुम्हाला माहिती आहे 2 ने डिव्हिजिबल कधी असतो नंबर? इव्हन नंबर ऑड नंबर काय आहे सांगा? इव्हन नंबर कुठले? इव्हन नंबर ऑड नंबर रिमाइंडर 0 2 4 6 8 9 10 हे सगळे काय आहे इव्हन नंबर आहे. कारण 3 बाकी काही 3 वगैरे हां 3 5 7 आणि मग आता जर आपल्याला जर एखादा नंबर आहे तो जर नंबर तो कितीही मोठा नंबर असू दे, समजा हा 28 नंबर आहे, तर तो 28 नंबर आहे हा काय झाला हा इव्हन नंबर झाला. पण हा 2 ने डिव्हिजिबल आहे का नाही हे कळण्यासाठी काय करायचं, कधीही काय करायचं फक्त लास्ट नंबर चेक करायचा. 8 नंबर 2 च्या टेबलमध्ये आहे का? आहे, तर हा टोटल नंबर काय आहे दॅट इज डिव्हिजिबल बाय 2. कारण तुम्ही कितीही मोठे नंबर दिले, तुम्हाला 4 4 7 4 8 काहीही नंबर दिला, तुम्ही हे सगळं काही टेबल तुम्हाला माहिती असणार आहे का नसणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे फक्त लास्ट नंबर चेक करायचा. कुठला? लास्ट 8 नंबर 2 च्या टेबलमध्ये आहे, तर हा पूर्ण नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. कळलं? 2 ने डिव्हिजिबल आहे का नाही याच्यासाठी कळायला काय करायचं लास्ट नंबर चेक करायचा. लास्ट नंबर काय असला पाहिजे? काय असला पाहिजे? 2 च्या टेबल म्हणण्यापेक्षा इव्हन नंबर असला पाहिजे. काय असला पाहिजे? हां इव्हन नंबर असला पाहिजे. ही झाली तुमची 2 ची टेक्निक. 2 ने डिव्हिजिबल आहे का नाही हे पाहण्यासाठी. सेम तुम्हाला आता 3 ने कसं पाहणार तुम्ही की हा नंबर जो दिलाय, आता तुम्हाला 3 चा टेबल माहिती आहे बरोबर, पण त्या टेबल मधले जर एखादा तुम्हाला मोठा नंबर आला तुम्ही तो कसा चेक करणार की हा नंबर आता 351 दिला मी तुम्हाला, आता काही तुम्हाला टेबल माहिती आहे का 351 चा? नाहीये. पण हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का नाही हे कसं कळणार? आता तुम्ही म्हणला 3 3 2 जा 6 3 3 जा 9, पण हा 351 आहे का 3 च्या टेबलमध्ये हे तुम्ही लगेच सांगू शकाल का? सांगू शकाल का? नाही सांगू शकणार. पण ह्याच्यासाठी सिंपल टेक्निक आहे. काय करायचं माहिती आहे का, हे जे नंबर्स आहेत त्यांची काय करायची ऍडिशन करायची. किती आली? नाही तुमचं 3 च्या टेबलमध्ये आहे का? तर हा पूर्ण हा नंबर जो आहे तो काय डिव्हिजिबल आहे म्हणजे काय तुम्हाला रिमाइंडर किती राहायला पाहिजे? 0 राहिला. तर बघा करून 351 ला जातोय का 3 ने? जातो. कसं कळलं आपल्याला? किती सोपी टेक्निक आहे. काय केलं आणि फक्त 351 आहे, तुमचे कितीही असू द्या, 4 डिजिट असू द्या, 5 असू द्या, 6 असू द्या, 7 असू द्या, तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा चेक करायचा की फायनल नंबर जो आहे तो आहे का इव्हन आहे. 2 ने डिव्हिजिबल नाही आहे इव्हन तर ऍडिशन करा. ऍडिशन केली 3 च्या टेबलमध्ये आहे का? 3 ने डिव्हिजिबल आहे. फक्त ह्याच्यासाठी 2 3 आणि 5 या तिघांचंच टेक्निक, कारण हे प्राईम नंबर्स आहेत ह्यांचं आपण त्यांना डिवाइड करणार. 5 साठी काय आहे लास्टला काय 0 किंवा 5 राईट. त्याला फक्त एवढंच चेक करायचं तुम्हाला की लास्टचा नंबर जो आहे तो 0 किंवा 5 असेल तर कितीही डिजिट असू द्या तुमच्याकडे, फक्त तुम्हाला लास्ट नंबर चेक करायचा आहे. तो नंबर जर डिव्हिजिबल बाय 5 असेल तर दॅट होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. किती सुंदर टेक्निक आणि खूप सिंपल आहे. तुम्हाला कितीही मोठे नंबर्स असू द्या, पण तुम्हाला जर ही टेक्निकच माहिती नाही तर तुम्ही काय करणार 2 ने करून बघतो, 3 ने करून बघतो, 7 ने करून बघतो, मग त्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे होणारच नाही, म्हणजे वेळ जाणार. यासाठी तुम्हाला ह्या टेक्निक माहिती पाहिजे आणि हे माहितीच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला हे LCM काढता येणार नाही, कारण तुम्हाला ते कळलं पाहिजे की तो नंबर आहे तो कशाने डिव्हिजिबल आहे ते कळलं. हे आता LCM काढायचं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपण कॉमन फॅक्टर बघितला हे समजलं तुम्हाला. पण LCM मध्ये पण काल 1-2 टेक्निक सांगितले की त्याच्यामध्ये जर LCM करताना आता हे ठीक आहे की तुम्ही आता हे सगळे हे करणार, त्याचे फॅक्टर्स वगैरे काढणार, त्याच्यामध्ये कॉमन अनकॉमन चेक करणार आणि नंतर तुम्ही हे करा म्हणजे त्याचं काय करणार LCM काढणार. पण तरी काय असतं माहिती आहे का, ते लास्ट जे 2 नंबर्स आहेत त्याच्या पण काही टेक्निक दिल्यात की दोन्ही नंबर जर प्राईम नंबर्स असतील, दोन्ही नंबर जर प्राईम, पहिलं म्हणजे प्राईम नंबर म्हणजे काय स्वतः आणि 19 त्याला म्हणजे 5 7 हे काय आहे 11 30 दॅट इज 17 हे काय आहेत प्राईम नंबर्स आहेत. तर जर सपोज डिनॉमिनेटरला दोन्ही नंबर्स प्राईम असतील, दोन्ही नंबर प्राईम असतील तर त्याचं LCM काढण्यासाठी ही एवढी प्रोसेस करत बसायचं नाही. तर तिथे सिंपल रूल आहे की त्या 2 नंबरचा प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन, त्या 2 नंबरचा प्रॉडक्ट केला तर तो काय येतो त्याचा LCM येतो डायरेक्ट. काय येतो LCM येतो. काल मी 2 नंबर्स म्हणजे 2 एक्झाम्पल्स दिले होते, तर त्या दोन्ही एक्झाम्पल हा झाला तुमच्यासाठी प्राईम नंबरसाठी. तसं प्रो प्राईम पण एक रूल आहे, को प्राईम नंबर्स. को प्राईम म्हणजे काय असतात
प्राईम नंबर्स माहिती आहेत का तुम्हाला? काल 2 को प्राईम नंबर्सचं एलसीएम कसं काढायचं. आता असं ह्या प्रोसेसची काही रॉंग येणार नाही. त्याच्यामध्ये काय होणार आहे, वेळ जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर ह्या सिम्पल टेक्निक माहिती असतील तर तुम्ही आता 14 हा नंबर प्राईम आहे का? नाही आहे. पण तो काय आहे, जर इथे 14 आहे आणि इथे जो नंबर आहे, हे दोघं नंबर जे आहेत त्यांना जर फक्त 1 आणि त्या नंबरनीच प्राईम सारखीच सेम प्रोसेस असेल तर त्याला को प्राईम म्हणतात. त्याची ही सेम प्रोसेस येते. काय येतं की त्यांचे जे डिनॉमिनेटर आहेत त्यांना काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आणि तो मल्टिप्लिकेशन म्हणजेच त्यांचं काय असतं, प्रॉडक्ट म्हणा मल्टिप्लाय म्हणा, तो म्हणजे त्यांचा काय असतो, एलसीएम असतो. कळलं? चल थांबूया. हो.